तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंटने ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं होतं. आता अनेक लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करताना चूक केली आणि ही गोष्ट शासनाच्या लक्षात आली. त्यामुळे गव्हर्नमेंटने पुन्हा लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याचा एक चान्स दिला आणि पुन्हा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली. परंतु ही ई-के-वाय-सी केल्यावर अनेक लाडक्या बहिणींना अडचणी आल्या. अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, तर अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि काही महिला अशा आहे की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सुद्धा पैसे मिळाले नाही. आता त्यांना हे पैसे का मिळाले नाही असा प्रश्न त्या सगळीकडे विचारताना दिसत आहे. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळाले नाही याचं उत्तर फक्त सरकार देऊ शकतं. कोणताही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुम्हाला याबद्दलची माहिती देऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणत असाल की कदाचित आमच्या बँकेचा काही प्रॉब्लेम झाला असेल म्हणून आम्हाला हे पैसे आले नसतील, तर असं अजिबात नाहीये. जर तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम असता तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ आधीच मिळाला नसता. त्यामुळे तुमच्या बँकेचा हा प्रॉब्लेम नक्कीच नसू शकतो. आणि दुसरीकडे अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे की तुम्ही या वेबसाईटवर जा, या वेबसाईटवर तुमची डिटेल टाका आणि नंतर तुम्हाला हे पैसे येऊन जातील. तर अशी कोणतीच वेबसाईट सरकारने काढलेली नाहीये. लाडकी बहीण योजनेची फक्त एकच वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरून सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्याचा ऑप्शन हटवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती आणि 31 डिसेंबर नंतर वेबसाईटवरून हे ऑप्शन हटवण्यात आलं आहे. त्यामुळे आता तुम्ही ई-के-वाय-सी सुद्धा करू शकत नाही आणि तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही हे सुद्धा तुम्ही बघू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही काय करायला हवं, तर आता फक्त तुमच्याकडे वाट पाहणं हाच एक ऑप्शन आहे. कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ का मिळाला नाही याचं उत्तर फक्त शासनच देऊ शकतं. माझं काय, मी तर तुम्हाला कोणतीही खोटी माहिती देऊ शकलो असतो, परंतु तुम्ही विश्वास ठेवून मला फॉलो केलाय म्हणून ही खरी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे ही खरी माहिती याच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका.